महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई शहराध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ यांनी CBD पॅनल क्रमांक 28 मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। डॉक्टर धुमाळ यांनी कोरोना काळात नागरिक आरोग्य केंद्रात CBD भागातील नागरिकांची मोफत सेवा केली असून ड्रेनेज, पाणी समस्या, घराच्या छत कोसळणे अशा आपत्ती आणि महिलांच्या रोजगार व इतर समस्यांचे नेहमी निराकरण केले आहे। तर कालच तुम्ही बघितले की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे दोघेही भाऊ 18 वर्षांनंतर एकत्र आलेले आहे आणि ते एकत्र आल्यामुळे मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। आणि CBD मध्ये मनसेला का उमेदवारी मिळावी म्हणून CBD मध्ये मी स्वतः कोविडमध्ये कोणतेही मानधन न घेता महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये सेवा केली। इथल्या नागरिकांची मी सेवा केलेली आहे। तर इथले नागरिकांचे जेही प्रश्न असतील, ड्रेनेजचा प्रॉब्लेम असो, पाण्याचा प्रॉब्लेम असो, त्यांच्या घराचे छत पडणे असो, हे सगळे महिलांचा रोजगार असो, महिलांचे प्रॉब्लेम असो, हे मी सातत्याने करत आलेली आहे। आणि हे काम मी करत असताना जनतेलाच म्हणजे CBDच्या लोकांनाच असं वाटते की आरतीताईने उभं राहावं आणि आम्हाला आजपर्यंत ऑप्शन नव्हतं की आम्ही कोणाला निवडायचं। पण आज डॉक्टर आरती धुमाळ एक ऑप्शन आमच्या समोर आलेला आहे आणि आम्ही त्या ऑप्शनलाच आता निवडून देणार। आणि आम्हाला आता नवीन चेहरा, जो काम करणारा, तो जनतेमध्ये राहणारा आणि जनतेच्या समस्या सोडवणारा, 24 आवर्स आमच्यासाठी तो हजर राहणारा असा उमेदवार म्हणून माझ्याकडे CBDची जनता बघते आहे। आणि असं मी आता म्हणेल की CBDतून मला तर उमेदवारी मिळणारच आहे, मिळालीच आहे। पण मी असं शेवटी असं म्हणेल की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी CBD मध्ये लढाई असेल आणि जनशक्तीचाच विजय होईल, हे मी ठासून सांगते। CBD प्रभाग 28 मध्ये मनसेला खूप पोषक वातावरण आहे, खूप झुकतं माप आहे। आज मी घरोघरी जो प्रचार करत आहे, म्हणजे घरोघरी जी भेट देते ना, तर मनसेला 100 नाही 200% असं पोषक वातावरण आहे की आम्हाला आता मनसे पाहिजे आणि मनसेच काहीतरी करू शकते लोकांसाठी। कारण आमच्याकडे सत्ता नसताना सुद्धा आम्ही जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, अडचणी सॉल्व्ह केलेल्या आहे। आता मी तुम्हाला एकच उदाहरण सांगते की पोलीस लाईनमध्ये जो ड्रेनेजचा किती वर्षापासून, हा वर्षानुवर्ष प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा। त्यांचा तर ड्रेनेजचा प्रॉब्लेम म्हणजे आजपर्यंत त्यांचा प्रॉब्लेम कोणीही सॉल्व्ह केला नाही। मी मनसेची शहराध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ म्हणून मी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला। त्यांचा आता कोटेशन पण पास झालाय। आचारसंहितामुळे त्यांचं ते कोटेशनवर आयुक्तांची सही राहिली आहे। आता आचारसंहिता झाल्यानंतर ते पूर्णपणे पोलीस लाईनचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। आता तसं बघितलं, माझा स्वभाव असा आहे की मला असं दुसऱ्यांना म्हणजे बोलायला आवडत नाही की ह्यांनी हे केलं नाही, ते केलं नाही। माझं मत असं आहे की मी काय केलंय आणि मी काय करणार। पण आता तुम्ही मला हा प्रश्न विचारल्यामुळे की सांगते की CBDच्या नगरसेवकांनी जे करायला पाहिजे होतं, जे जनतेला हवंय, बघा आपण जनतेने आपल्याला निवडून दिलेलं असतं। नगरसेवक ह्या वाक्यामध्येच आपण नगराचा सेवक आहोत, म्हणून जनतेला काय पाहिजे ते आपण करायला पाहिजे। नगरसेवकाला काय पाहिजे ते करायला नको, आणि जनतेला काय पाहिजे ते इथे झालेलं नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।